नमस्कार मित्रांनो, मी तुमचा किको ऑडिओबुक निवेदक आहे। आज आम्ही हाऊ द वर्ल्ड सीज यू या पुस्तकाचा ऑडिओ समरी ऐकता आहोत। या पुस्तकात लेखिका सॅली हॉगशेड आम्हाला एक नवीन दृष्टिकोन देतात जे आम्हाला काय आकर्षित करते आणि आम्ही इतरांना कसे आकर्षित करू शकतो हे समजून घेण्यास मदत करतो। हॉगशेड आम्हाला सांगतात की व्यक्तिमत्व 4 मुख्य प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते। अंतर्मुखी हे लोक सामान्यतः शांत आणि अंतर्मुख असतात। ते एकटे काम करणे पसंत करतात आणि सामाजिक कार्यात सहभागी होण्याचे टाळतात। बहिर्मुखी हे लोक सहसा मैत्रीपूर्ण आणि बाहेर जाणारे असतात। त्यांना इतरांशी संवाद साधणे आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहणे आवडते। सेन्सॉर हे लोक तथ्यात्मक आणि व्यावहारिक आहेत। ते विद्यमान माहितीवर अवलंबून असतात आणि नवीन गोष्टी शिकायला आवडतात। अंतर्ज्ञानी हे लोक सर्जनशील आणि दूरदर्शी असतात। त्यांना नवीन शक्यतांचा विचार करणे आणि काल्पनिक उपाय शोधणे आवडते। हॉगशेड आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग आमची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेण्यासाठी एक साधन म्हणून करू शकतो। आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रकारानुसार आपण आपली कौशल्ये आणि क्षमता विकसित करू शकतो। आम्ही आमच्या व्यक्तिमत्वाच्या प्रकारानुसार इतरांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकतो। हे पुस्तक विशेषतः ज्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे। हे आपल्याला काय आकर्षित करते आणि आपण इतरांना कसे आकर्षित करू शकतो हे समजून घेण्यास मदत करते। हे आम्हाला आमच्या सभोवतालच्या लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते, आम्हाला अधिक प्रभावी कार्यगट तयार करण्यास अनुमती देते। म्हणून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यात, इतरांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यात किंवा तुमच्या सभोवतालच्या लोकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात स्वारस्य असल्यास द वे द वर्ल्ड सीज यू हे पुस्तक तुम्ही वाचायला हवे। भाग 1। तुम्ही फक्त तुमच्या क्षणी यशस्वी आहात आणि काही मुद्दे तुम्हाला हे सांगू शकतात। तुम्ही कदाचित ही कथा याआधी वाचली असेल। अथेन्सच्या विसरलेल्या कोप्यात अनेक दशकांपासून एक अनमोल पेंटिंग धूळ गोळा करत आहे। एके दिवशी एका चौकीदाराला ते भेटले आणि त्याने ते लाखो डॉलर्समध्ये लिलावासाठी आणले। तुम्हाला कधी चित्रकलेसारखे वाटले आहे का? तुमची क्षमता ओळखण्यासाठी कोणीतरी वाट पाहत आहात। मुद्दा असा आहे की तुम्ही योग्य वेळी आहात जेव्हा इतर लोक तुमची अद्वितीय प्रतिभा आणि अद्भुत गुण ओळखू शकतात। उदाहरणार्थ, जोशुआ बेल जगातील सर्वात प्रसिद्ध व्हायोलिन वादक, त्याला वेळ हवा आहे। तो प्रत्यक्ष परीक्षेत सहभागी झाला। अज्ञात व्यक्तीच्या वेशात तो भुयारी मार्गात खेळला। तेथील बहुतेक लोक त्यांच्या दैनंदिन कामात इतके व्यस्त होते की त्यांनी जोशुआच्या प्रतिभेकडे लक्ष दिले नाही। दिवसाच्या शेवटी त्याने फक्त $32.12 कमावले। प्रमुख शो $45,000 मधील त्याच्या एक कामगिरीपेक्षा खूपच लहान रक्कम। अनमोल चित्रकला असो, जोशुआ असो किंवा तू, विशिष्ट क्षणी ठेवल्याशिवाय खरे मूल्य शोधले जाऊ शकत नाही। म्हणून धीर धरा आणि तो क्षण पहा जेव्हा आपण सर्वात तेजस्वी चमकता। सुदैवाने हा तुमचा क्षण आहे किंवा तुम्ही आधीच तेथे आहात हे सांगण्यासाठी नेहमीच चिन्हे असतात। उदाहरणार्थ, तुमचा बॉस तुमचे मत जाणून घेण्यासाठी तुमच्याशी सक्रियपणे संपर्क साधतो आणि उत्पादन किंवा प्रक्रियेबद्दल सल्ला विचारतो। ग्राहक इतर स्पर्धकांच्या ऐवजी तुमच्या सोबत स्वाक्षरी करतात तेव्हा आणखी एक चांगले चिन्ह आहे। यावरून त्यांनी तुमची किंमत ओळखली असल्याचे दिसून येते। भाग 2। यशस्वी होण्यासाठी तुम्हाला विचलन, स्पर्धा आणि या सर्व धोक्यांवर मात करावी लागेल की तुम्ही फक्त सामान्य आहात। यशस्वी होण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। प्रथम, तुम्हाला लोकांच्या विचलिततेवर मात करावी लागेल आणि त्यांना तुमच्या कल्पनांमध्ये गुंतवून ठेवावे लागेल।
तुम्ही पाठवलेली माहितीपत्रके ऐकण्याची किंवा पाहण्याची तसदी घेत नसल्यास इतरांनी तुमच्या कल्पनांकडे लक्ष वेधून घेणे फार कठीण आहे. त्यामुळे थेट मुद्द्याकडे जा आणि पहिल्याच क्षणापासून त्यांना प्रभावित करा. दुर्दैवाने छाप केवळ 9 सेकंदांसाठी प्रभावी आहे. म्हणूनच जर तुम्हाला इतरांवर कायमस्वरूपी छाप सोडायची असेल तर तुम्हाला त्वरित आणि जोरदारपणे कार्य करावे लागेल. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्हाला एखादी कादंबरी विकायची असेल तेव्हा प्रकाशकाचे लक्ष वेधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पुस्तकाची आठवण ठेवण्याजोगी आणि आकर्षक पद्धतीने ओळख करून देणे. दुसरे, आपला स्वतःचा ब्रँड तयार करून स्पर्धा टाळा. तेथे बरेच प्रतिस्पर्धी व्यवसाय आहेत जे त्यांच्या क्षेत्रात सर्वात मजबूत होण्यासाठी एकमेकांशी लढतात. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांच्यापेक्षा कोणीतरी चांगला असेल. तद्वतच एखाद्यापेक्षा बलवान किंवा जगातील सर्वोत्कृष्ट असण्याची गरज या कल्पनेतून तुम्ही मुक्त व्हावे. त्याऐवजी वेगळे व्हा आणि स्वतःसाठी एक ब्रँड तयार करा, एक वैयक्तिक ओळख मूल्य. प्रणयरम्य जगामध्ये नेतृत्व करण्याऐवजी वाचकांना आकर्षित करण्यासाठी विचित्र विषय वापरून तुम्ही कथानक लेखनाचा प्रयत्न का करत नाही? फक्त तुम्ही वेगळे आहात म्हणून. शेवटी वस्तू म्हणून पाहू नका. वस्तू बुरशीजन्य असतात, म्हणून जर तुम्हाला आधीच एक कमोडिटी मानले जात असेल तर तुम्ही पूर्णपणे गमावाल आणि तुम्ही तुमचे ग्राहक तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे गमावाल. चिरस्थायी यश मिळविण्यासाठी तुम्हाला एक निष्ठावान ग्राहक आधार आवश्यक आहे, अन्यथा नवीन ग्राहक शोधण्यात तुमचा वेळ वाया जाईल. ग्राहकांना आकर्षित करणारी वस्तू बनवू नका, परंतु त्यांच्यासाठी खास व्हा. एपिसोड 3. जेव्हा तुम्ही व्यसनाधीन असता तेव्हा तुम्ही शीर्षस्थानी असता. तुमच्या आयुष्यात असे काही आहे का जे तुम्हाला आकर्षित करण्यास सक्षम आहे? तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या सर्व गोष्टी विसरायला लावते. करिश्मा तुम्हाला कल्पनांचा स्थिर प्रवाह म्हणजे क्षेत्रात येण्याची परवानगी देतो. ही मनाची अवस्था आहे जिथे तुम्ही एखाद्या गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकता. तुम्ही त्या गोष्टीकडे जितके जास्त आकर्षित व्हाल तितकेच तुम्ही झोनमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. मानसशास्त्राच्या व्याख्येनुसार झोन ही एक मनोवैज्ञानिक अवस्था आहे ज्यामध्ये तुमच्या सर्व क्रिया भावनिक ऊर्जेच्या प्रवाहात बुडल्या जातील. तुम्ही जे करता त्यावर तुम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करता. झोनमध्ये प्रवेश करण्याचा कालावधी म्हणजे जेव्हा तुमची उत्पादकता शिखरावर असते. झोनमध्ये प्रवेश करणे तेव्हा घडते जेव्हा तुम्ही जे करत आहात त्यात तुम्ही पूर्णपणे मग्न असता, आनंदाने आणि कोणत्याही दबावाशिवाय. हे शब्द कोडी सोडवणे, सुतारकाम करणे किंवा मित्रांशी बोलणे इतके सोपे असू शकते. झोनचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी व्यावसायिक गोल्फर आणि त्यांचे प्रशिक्षणार्थी यांच्यातील मेंदूच्या क्रियाकलापांची तुलना केली, त्याच वेळी स्वत बॉल मारण्याची कल्पना केली. परिणामी कल्पनेतही व्यावसायिक खेळाडूंमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता जास्त असते. जर एखाद्या छोट्याशा समस्येने तुम्ही जास्त विचार करत असाल तर कामाचा मोठा ताण तुम्हाला अधिक अडकवेल. परंतु एकदा तुम्ही काय करत आहात यावर लक्ष केंद्रित केले की तुम्ही झोनमध्ये प्रवेश कराल आणि तुमच्या मेंदूमध्ये येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नेहमीच काही अतिरिक्त ऊर्जा शिल्लक राहते. करिश्मा संसर्गजन्य आहे. तुम्हाला कधी वाटले आहे की एखादा अभिनेता किंवा संगीतकार त्यांच्या क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत सहयोग करून त्याच्या अभिनयाच्या शिखरावर पोहोचेल? याचे कारण असे की प्रत्येकजण संगीत किंवा चित्रपटाकडे आकर्षित होतो, ते एकमेकांकडे आकर्षण पसरवतात. भाग 4. आकर्षणाची भावना ही एक शक्ती आहे. तुम्ही लहान असताना इतका नैसर्गिक काहीतरी केल्याबद्दल तुम्हाला कधी फटकारलं होतं का? कदाचित याचे कारण तुम्ही थोडे उग्र, सावध किंवा अतिक्रियाशील आहात.
पण हेच व्यक्तिमत्व गुण तुम्हाला अफाट शक्ती देतात, जे तुम्हाला आकर्षक बनवतात. 7 मंत्रमुग्ध आहे पुढील अध्यायांमध्ये स्पष्ट केले आहे, आणि प्रत्येक तुमच्यासाठी स्वतःला सुधारण्याचा एक अनोखा मार्ग आहे. बरेच लोक एखाद्या विशिष्ट आदर्शापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात, नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांच्यासाठी योग्य नसलेल्या ठिकाणी स्थायिक होण्याचा प्रयत्न करतात. हे टाळण्यासाठी तुम्हाला आकर्षित करणारी आणि तुमच्या व्यक्तिमत्वाशी जुळणारी नोकरी शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या किमान 1 किंवा 2 आकर्षणे माहीत असणे आवश्यक आहे. शिवाय इतरांची व्यक्तिमत्वे आणि आकर्षणे समजून घेणे तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला योग्य कार्य सोपविण्यास, एक मजबूत आणि उत्पादक संघ तयार करण्यास अनुमती देते. भाग 5. वेडसर लोक. तुम्हाला उत्साही आणि मैत्रीपूर्ण लोक माहीत आहेत का? ते असे लोक आहेत ज्यांवर नेहमी विश्वास ठेवला जाऊ शकतो आणि ते चुंबकासारखे असतात जे लोकांना जवळ घेतात. जर तुम्ही या लोकांना ओळखत असाल तर तुम्ही उत्कट लोकांना ओळखत असण्याची शक्यता आहे. ते मैत्रीपूर्ण, उत्कट असतात आणि लोकांशी खूप लवकर संपर्क साधतात. या लोकांकडे ऊर्जेचा मुबलक स्रोत असतो. ते नेहमी कल्पना आणि प्रकल्पांबद्दल उत्सुक असतात आणि तो उत्साह संसर्गजन्य आहे. चांगली सामाजिक कौशल्ये असण्याव्यतिरिक्त ते सहसा कठोर तथ्यांपेक्षा अंतर्ज्ञानावर अधिक अवलंबून असतात, जे हास्यास्पद वाटते परंतु ते त्यांच्यासाठी चांगले कार्य करते. उच्च उत्कटतेचे लोक सहसा खूप चांगले बोलतात आणि ग्राहकांशी चिरस्थायी संबंध निर्माण करतात. त्यांना त्यांच्या भावना दाबणे कठीण जात असले तरी त्यांचा मोकळेपणा त्यांना संदेश पोहोचविण्यात आणि ग्राहकांना पटवून देण्यात मदत करतो. वरील गटाच्या उलट गूढ लोक आहे. बोलण्यापूर्वी ते सहसा शांत असतात, बघतात आणि ऐकतात. व्यक्तींचा हा गट उघडपणे त्यांच्या भावना व्यक्त करत नाही आणि त्यांनी कराओके सत्र किंवा विशिष्ट पार्टीमध्ये भाग घेण्यास नकार दिल्यास आश्चर्य वाटू नका. त्यांना फक्त योग्य वाटत नाही. याउलट रहस्यमय गटाकडे खूप चांगले विश्लेषणात्मक मन आणि वेळ व्यवस्थापन आहे. ते तर्कसंगत निर्णय घेतात. ते डेटा विश्लेषणावर आधारित अल्गोरिदम आणि ट्रेडिंग धोरणे विकसित करण्यास सक्षम असतात. गूढ व्यक्तिमत्वे तज्ज्ञ बनवतात. जर तुम्ही संशोधन पदासाठी योग्य व्यक्ती शोधत असाल तर IT विभाग किंवा आर्थिक संस्थेत जा. तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही. भाग 6. प्रतिष्ठा आम्हाला खूप पुढे जाण्यास मदत करते. विवेक आम्हाला तपशिलांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करते. जेव्हा तुम्ही एखादा प्रकल्प पूर्ण करता तेव्हा तुम्हाला किती वेळा वाटते की तुम्ही आणखी चांगले काम करू शकले असते. प्रतिष्ठा ही परिपूर्णता आणि मानवी इच्छेपर्यंत पोहोचण्याचा संघर्ष आहे. प्रतिष्ठेचा सर्वात महत्त्वाचा चालक म्हणजे सामान्य अपेक्षांपेक्षा जास्त. कंत्राटदाराचा प्रकल्प असो, मॅरेथॉन धावणे असो किंवा पार्टी आयोजित करणे असो, त्यांच्यासाठी पुरेसे चांगले हा पर्याय कधीही नसतो. परफेक्शनिस्ट कधीही दुय्यम दर्जाचे काहीही स्वीकारत नाही. जेव्हा एखादी प्रतिष्ठित व्यक्ती सादरीकरण देते तेव्हा त्याचे भाषण नेहमीच चांगले तयार केले जाते. प्रथम ते मागील यशस्वी सादरीकरणांचा अभ्यास करतील. मग ते आरशासमोर उभे राहण्याचा सराव करतील. शेवटी सादरीकरण संपल्यानंतर ते त्यांच्या अनुभवातून शिकतील, त्यांच्या चुकांवर चिंतन करतील आणि प्रगती करतील. आणखी तपशिलात गेलं तर सावध लोकांना कोणीही हरवू शकत नाही. आदर्श प्रकल्प व्यवस्थापक बनवण्यासाठी विवेक हा एक महत्त्वाचा घटक आहे. ते नेहमी वेळेवर असतात, जास्त खर्च करू नका आणि अगदी लहान तपशिलांकडे लक्ष द्या. जर एखाद्याला तुमच्यासोबत भेटीची वेळ असेल आणि त्याने तुम्हाला 5 मिनिटे उशीर होईल असा मेसेज केला तर तो सावध असल्याचे दाखवते. डॉक्टर हे या गुणवत्तेचे प्रमुख उदाहरण आहे.
ते रुग्णाच्या कोणत्याही लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. सुमारे 3500 ईसापूर्व मेसोपोटेमियातील एका माणसाने एक अतिशय हुशार कल्पना सुचली. हे पहिले चाक होते. त्यावेळी आम्हाला शोध काय आहे हे माहीत नव्हते, म्हणून आम्ही असे गृहीत धरू शकतो की ही व्यक्ती नाविन्यपूर्ण आहे. ज्या लोकांना नवनिर्मिती करायला आवडते ते नेहमीच सर्जनशील असतात. ते नवीन कल्पना घेऊन येतात आणि त्यांना नष्ट करण्याचे मार्ग देखील शोधतात. नेते म्हणून हे वैशिष्ट्य असलेले लोक मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करतात, संपूर्ण टीमसाठी दृष्टी मजबूत करतात आणि विशिष्ट सदस्यांसाठी तपशील तयार करतात. सजग लोकांसोबत त्यांच्यात साम्य आहे, फक्त त्यांच्या लक्षात आलेले तपशील बरेचदा मोठे असतात. आणि तुम्हाला विश्वास असल्याच्या कोणाला तरी तुम्ही शोधत असल्यास तुम्हाला असे वाटेल अशी एखादी व्यक्ती शोधा. संघात विश्वासार्ह व्यक्ती असणे चांगले आहे, कारण ते निश्चितपणे कठोर परिश्रम करतील आणि वेळेवर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. एखादे काम दिले तर ते पूर्ण करतील याची खात्री बाळगा. उदाहरणार्थ, तुमच्या वर्गमित्रांना या विषयाचा तिरस्कार असला तरीही त्यांना चांगले गुण मिळतात. ते असे लोक आहेत ज्यांच्याकडे काहीही असो, गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्यांचा अहंकार बाजूला ठेवण्याची क्षमता आहे. शिवाय ते नेहमी वर्गात किंवा कार्यालयात दररोज एकाच वेळी असतील. अंतिम मुदतीसाठी कधीही उशीर होणार नाही.